सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की आज तुमच्यासाठी काही नवीन संधी आजचा दिवस घेऊन येतोय. अनोळखी व्यक्तींकडूनही तुम्हाला अपेक्षित मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र अचानक येणाऱ्या समस्येमुळे कामाच्या गतीवर तुमचा थोडासा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त मेहनत घेण्याची तुम्ही तयारी ठेवा. तुमच्या विरोधामध्ये काही जण सक्रिय आहेत, परंतु काळजी नसावी. विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. बांधकाम किंवा दुरुस्तीचं काम तुम्हाला सातत्यानं करावं लागेल. खुश खबर मिळण्याचा योग आहे, त्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित असेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीनं लक्षात ठेवावं की आज कुठलंही काम करत असताना अतिउत्साह किंवा घाई टाळा, अन्यथा तुमचं काम बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे थोडासा मानसिक ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो. दरम्यान तुम्ही फार विचार करू नका. वेळेनुसार सगळं काही ठीक होतं. एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल किंवा जोडीदार अचानक काही गिफ्ट देईल. विनाकारण तुम्ही शंका घेणं टाळा आणि चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा मोह वाईट आहे हे लक्षात ठेवा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी आज संयमानं वागावं आणि सावध राहावं. तुमच्या घरातील काही मतभेद पुन्हा डोकं वर काढू शकतात. आर्थिक व्यवहार करत असताना तुम्ही विशेष सावधगिरी बाळगा. तुमच्या काही कामांना आज विरोध होऊ शकतो, परंतु काळजी करू नका. तुम्ही कामामध्ये फोकस ठेवा. दरम्यान समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढणार असून अनपेक्षित आर्थिक लाभाची तुम्हाला दाट शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्ही घाई न करता शांतपणे विचार करणं आवश्यक आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी अपेक्षित यश मिळवण्यासाठी आज जास्त मेहनतीची गरज आहे. काही अपूर्ण कामं तुम्ही वेळेत पूर्ण करावी लागतील. तुम्ही टीमची मदत घ्या, म्हणजे वेळेत तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण कराल. सुखदुःखाचा समतोल साधणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. अहंकार यापासून तुम्ही दूर राहा. जोडीदारासोबत तुमचे वादविवाद वाढू देऊ नका. शांतपणे तुम्ही परिस्थितीचा स्वीकार करून सामना केलात तर तुमचं मन हे अधिक स्थिर राहील. जोडीदाराची साथ तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस समाधान घेऊन येतोय. अनेक कामं वेळेवरती तुमची पूर्ण होत असल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. सकारात्मक घडामोडींमुळे तुमचं मन आनंदी असेल. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे. व्यवसाय किंवा व्यापाराशी संबंधित महत्त्वाचे अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. मग कामाच्या ठिकाणी ती नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढण्याची शक्यता आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचे लोक आज अतिउत्साही राहणार आहेत. सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील तुम्ही सहभाग घ्याल. खुश खबर मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. हाती घेतलेलं काम तुम्ही वेळेत पूर्ण कराल. जे काम तुम्हाला उत्तम प्रकारे जमतं ते करण्याचा तुम्हाला योग आहे. मुलांबद्दल तुम्हाला जरा जास्त काळजी राहील, मात्र संयम आणि समजूतदारपणे वागलात तर परिस्थिती सहज हाताळता येईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा प्रभाव तसेच वर्चस्व कायम असेल.
फार दिवसांपासून तुमचं एखादं थांबलेलं काम होतं ते मार्गस्थ झाल्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स फील कराल. तुमचं खूप काम करताना तब्येतीकडे म्हणावं असं लक्ष नाही. दरम्यान तुमच्या वातावरणातील बदलामुळे काही आजार डोकं वर काढतील. तुम्ही सकस आहार आणि पुरेशी झोप यावरती फोकस करा. काळ आणि वेळ दोन्ही महत्त्वाचा असून त्यानुसार निर्णय घेतले तर तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होतील. अन्यथा संधी तुमच्या हातून जाऊ शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज संयमानं वागावं, म्हणजे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. तसेच तुमच्या समस्या देखील कमी होतील. कठीण वाटणारी कामं देखील पूर्ण झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. व्यवसायामध्ये तुमचे प्रोजेक्ट वेग पकडतील. मात्र काही कारणांमुळे मानसिक ताण तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही सकारात्मक विचार करा. मी केलेलं काम होणारच असं म्हणा. संयम, शांतता आणि मेहनत ही तुमच्या यशाची सूत्र आहेत. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि समाधान वाढत जाणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा गाडी आणि घर या संदर्भात काही समस्या घेऊन येऊ शकतो. तुम्ही अत्यंत हुशारीने त्यावरती तोडगा काढा. एखादी खुश खबर तुमचा आत्मविश्वास वाढवेल. मित्रांसह नातेवाईकांची चांगली मदत तुम्हाला मिळेल. मात्र तुमच्या घरातील वातावरण काही प्रमाणात अस्वस्थ राहू शकतं. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. सगळ्यांना विचारून तसेच संवाद साधून कोणत्याही निर्णयावरती शिक्कामोर्तब करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक आज धाडस आणि प्रयत्नांच्या जोरावरती नवीन योजना आखतील. मित्रांची मदत तुम्हाला असेल, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यात तुम्हाला गती मिळेल. कुटुंबाशी संबंधित मालमत्तेचा वाद सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही तातडीने करा. यासाठी तुम्हाला मोठ्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमच्या घरातील काम करण्यात तुमचा जास्त वेळ जाणार असून नियोजित कामं यशस्वी होणार असून विरोधकांचा प्रभाव तुमच्यावरचा कमी होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं आज विनाकारण संशय घेणं टाळावं किंवा वाद घालणं टाळावं. अन्यथा वेळ आणि आर्थिक नुकसान दोन्ही होऊ शकतं. नियोजित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी देखील मिळण्याचा योग आहे. नातेवाईकांकडनं तुम्हाला लाभाचे योग आहेत. तसेच संकटामध्ये देखील ते तुम्हाला मदत करतील. जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुमच्या घरात आनंदाचं आणि थोडंसं गडबडीचं वातावरण असेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक ठरू शकतो. युक्ती आणि सामंजस्य वागणूक याच्या बळावरती अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. अडचणी कमी होतील आणि विरोधक देखील शांत होतील. दरम्यान अहंकार तुम्ही बाजूला ठेवा. तुमच्या घरातील लहान व्यक्तींबद्दल तुम्ही आदर बाळगा आणि त्यांचा द्वेष करू नका. तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डे खोदले तर त्यात तुम्हीच पडू शकता, हे लक्षात ठेवा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.